तर जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणाची पालकमंत्र्यांनी दखल घ्यायला हवी होती। अजूनही पालकमंत्री या ठिकाणी आले नाही। त्यांनी आधी यायला हवं होतं। आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली। तर आमच्या मागणीचा विचार केला नाही तर निवडणुका जवळच आहेत असं म्हणत गुप्तीनंद महाराज यांनी इशारा दिलाय। तर जैन समाजाचे मुनी गुप्तीनंद महाराज यांनी आता थेट पालकमंत्र्यांना इशारा दिलेला आहे। जमीन व्यवहार प्रकरणाची पालकमंत्र्यांनी दखल घ्यायला हवी होती। इतके दिवस ते इथे फिरकलेही नाही असं म्हणत आता निवडणुका जवळच आल्या आहेत असं गुप्तीनंद महाराज यांनी म्हटलंय। पालकमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी टीका केली आहे। तर जमीन व्यवहार प्रकरणाची पालकमंत्र्यांनी दखल घ्यायला हवी होती। ते इकडे फिरकलेही नाहीयेत असं गुप्तीनंद महाराज यांनी म्हटलेलं आहे। गुप्तीनंद महाराज यांनी पालकमंत्री अजित पवारांवर टीका केली। जैन बोर्डिंग जमिनीच्या व्यवहाराच्या मुद्द्यावरून हा थेट इशारा देण्यात आलाय कि जो यहाँ के पालक मंत्री हैं उनको पहले आना चाहिए था पालन करने के लिए, पर अभी तक उनको पता भी नहीं चला है। जबकि मैंने उनको भी आह्वान किया है, मैंने सीएम को आह्वान किया है तो सीएम ने अपना एक्शन लिया है। उनके एक्शन पर ही हमें लगता है कि शायद ये 8 दिन का स्टे आया है, उन्होंने समझा है जो भी किया हो। लेकिन हमारे पालक मंत्री जी हैं अथवा जो हमारे ये मंत्री भी आए हैं तो उनने आने में देर कर दी है। लेकिन फिर भी जब काम हो जाए, हमारा काम होने मकसद है। उद्देश्य है कि जैन धर्म के भगवान महावीर स्वामी या जैन धर्म का ये जो दान की वस्तु है, इसे बेचने किसी को अधिकार नहीं है। और किसी ने गैरकानूनी ढंग से बेचा हुआ है, इलीगल तरीके से बेचा हुआ है, तो वो सौदा रद्द होना चाहिए। और उन्होंने कहा कि हम रद्द कराकर देंगे, तो हम ये विश्वास करते हैं, मानते हैं, इसलिए हम थोड़ा उनको समय देंगे और हमारी समय सीमा के अंदर अंदर करने वाले हैं, ये हमको विश्वास है। नहीं करेंगे तो फिर अगले इलेक्शन है ही अपने बहुत सारे। तर नाशिकमध्ये जैन समाजाकडून आता उद्या मोर्चा काढला जाणार आहे। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरणी नाशिकमध्ये जैन समाज आक्रमक झालाय। विरोधी पक्षांकडून सुद्धा जैन समाजाच्या नाशिकमधील मोर्चाला पाठिंबा मिळाल्याची माहिती आहे। या आंदोलनाचं स्वरूप असणार आहे अशोक स्तंभापासून सुरुवात होऊन ते कलेक्टर कचेरीपर्यंत जाणार आहे आणि कलेक्टरांना निवेदन देणार आहे। त्यात समाजाच्या सर्व प्रमुख संस्था आणि प्रमुख पदाधिकारी हे सामील असतील। त्याशिवाय संपूर्ण जैन समाज जो नाशिकचा जैन सकल समाज आहे तो सुद्धा त्या आंदोलनासाठी उपस्थित राहणार।